मी शनिवार रविवारी पुण्यात होते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा मी सगळाच आढावा घेतला आणि मी शिरूरला अमोलदादांशीही बोलले. प्रचंड अडचणी सगळीकडे दिसत आहेत आणि मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते की सगळ्याच माध्यमांनी वास्तव जे सरकार कबूल करायला तयार नाही ते सातत्याने तुम्ही चॅनल्सवर दाखवता. मी तुम्हाला एक 4-5 उदाहरणं बारामती लोकसभा मतदारसंघातली सांगते. ऑन फील्ड एक तर देशपांडे म्हणून एक ग्रुप आहे जे धायरीमध्ये चपात्या बनवतात. इन्फोसिस असेल, टाटा असेल, महिंद्राच्या सगळ्या हिंजवडीला हजारोने लाखोनी चपात्या ते रोज पाठवतात. आज तिकडे 50% काम बंद झालेलं. आमच्या महिलांना हाताला काम नाहीये कारण का गॅस नाहीये. तशीच परिस्थिती बारामतीत आहे. बारामतीचे सगळे आमचे जे ग्राहकचा जो युनियन आहे किंवा सगळे व्यवसाय करणारे सोमानीजी आहेत आमचे, तर त्या सोमानीजींचे सगळे ग्रुप परवा दिवशी बारामतीत एकत्र आला होता. मी स्वतः त्यांच्याशी बोलले आणि एक परिस्थिती की बारामतीमध्ये आज जो कमर्शियल गॅस आहे तो कुठेही मिळत नाही. रेस्टॉरंट्समध्ये काही सगळे व्यवसाय बंद झालेले आहेत आणि काही ठिकाणी आमचे जे MSMEs आहेत, आमच्या MIDCs जे आहेत बारामतीमध्ये असेल, मग चाकणला असेल, दौंड, इंदापूर, सगळ्या पुरंदरला, सगळ्या MIDCs मध्ये आज काही ठिकाणी 75% कामगार कमी केलेले आहेत कारण का गॅस नाहीये. मग MSME मध्ये प्रॉब्लेम आहे, रेस्टॉरंट्स खानावळींमध्ये प्रॉब्लेम आहे. आमच्या महिला भगिनी ज्या घरामध्ये उद्योग करतात किंवा त्यांचे जे छोटे स्मॉल स्केलचे जे छोटे बिझनेस मॉडेल्स आहेत तिथे अडचण आहे. घरामध्ये महिला रांगाच्या रांगा लावून जेव्हा ऑनलाईन मिळायचं तर तिथे आज वेळेवर गॅस मिळत नाहीये. आणि माझी माननीय प्रधानमंत्र्यांना हात जोडून विनंती की त्यांनी गॅस सिलेंडरसाठी एक मोठी जाहिरात केली होती. ते पहिल्यांदा सरकारमध्ये आले तेव्हा की त्यांची एक इच्छा होती की ह्या महाराष्ट्रात, ह्या भारतातल्या कुठल्याही महिलेला डोळ्यातून अश्रू आणि खोकला येता कामा नये. सरपणामुळे, सरपण शब्द वापरतो आपल्याकडे गाव आपण, त्याच्यामुळे असं तिला कधी नाही. चूल नको, तिला व्यवस्थित गॅस मिळाला पाहिजे. त्याच्यात आपल्या सगळ्या लोकांनी आपण आपल्या सगळ्या सबसिडी सोडून दिल्या की आपल्याला सबसिडीची गरज नाही, ज्याला गरज आहे त्याला ती सबसिडी मिळाली. उत्तम प्रोग्राम होता. पण आज त्याच कष्ट करणाऱ्या आमच्या महिलांना गॅस मिळत नाहीये. व्यवसाय, इकॉनॉमी, अर्थव्यवस्था कोलमडेल अशी परिस्थिती आहे. माझी विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. मी मागच्याही आठवड्यातही बोललेले. आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्रायसिस आहे.